तुमच्या झाडाला असं झालं आहे का? म्हणजे हे पानं कीड लागल्यासारखं, रोग लागल्यासारखं झालं आहे. आणि ह्या भेंडीच्या झाडाला पण आहे. हे बघा, व्हाईट व्हाईट जे दिसतंय ते पांढरे पांढरे दाणे पण. तुमच्या पण झाडांना असं झालं आहे का? तर यावर नक्कीच उपाय आहे, ते तुम्ही बघा. तर त्यावरचा उपाय हे बघा, हे 3 पदार्थ हे दिसतंय का तुम्हाला? तेच आहेत. हे नीम ऑइल घ्यायचं. नीम ऑइल घ्यायचं 5 ते 10 ml. जर जास्त प्रमाणात तुमच्या झाडाला कीड असेल किंवा रोग असेल तर 10 ml घेऊ शकता 1 लिटर पाण्यात. तसंच लिक्विड साबण आणि खायचा सोडा याने नक्कीच तुमच्या झाडावरची कीड कमी होईल, जाईल. हे तिन्ही मिश्रण आपण 1 लिटर पाण्यामध्ये छान मिक्स करायचं आणि त्याचा फवारा आपल्या सगळ्या झाडांना फवारणी करायची. तर मग आता आपलं मिश्रण तयार झालं आहे. आपण फवारणी करू. बघा, हे व्हाईट व्हाईट गेलं निघून. बघा, छान स्वच्छ झालं आता ते पान. अशाच प्रकारे आपण पान आणि पान झाडाचं बघायचं आणि छान फवारणी स्प्रे करायचा, म्हणजे की ती कीड निघून जाते. आणि नीम ऑइलने परत ती कीड असं लवकर धरत नाही झाडांना, म्हणून 4 ते 5 दिवसात फवारणी करायचीच नीम ऑइलची. नीम ऑइलने कीड बसत नाही, पानं फुलं गळत नाही, त्यामुळे ते गरजेचं आहे फवारणी करणं. अशा प्रकारे प्रत्येक झाडाच्या पानांना आपण फवारणी छान करायची याची. भेंडीला सुद्धा आपण फवारू छान पानांना. त्याच्याही खूप असे पांढरे पांढरे झाले किडे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण फवारी करायची नीम ऑइलने झाडांना, फळांच्या, पालेभाज्यांच्या, भाज्यांच्या, सगळ्याच झाडांना. नीम ऑइल हा झाडांसाठी वरदान आहे. नीम ऑइल फवारताना, म्हणजे कुठलीही शक्यतो फवारणी करताना कधी करायची? आपण सकाळी नाही तर संध्याकाळी करायची. उन्हात शक्यतो टाळायचं. आणि नीम ऑइल हे का वरदान आहे, मी असं का सांगितलं तुम्हाला? कारण की नीम ऑइल हे भरपूर कमी खर्चात आपल्याला भेटते आणि ते नैसर्गिकरित्या आहे. ते कडुनिंबांच्या बियापासून बनलेलं आहे आणि त्यापासून काय होते की किड्या, माशा, अळ्या हे आपल्या झाडांपासून दूर राहतात. माती चांगली राहते आपली. हे नीम ऑइलचे फायदे आहे आणि भरपूर असे फायदे आहेत की ज्यापासून आपल्या झाडांचं रक्षण होते आणि छान राहतात. म्हणून नीम ऑइलची फवारणी हे वरदान आहे आपल्या झाडांसाठी. ती न विसरता 4-5 दिवसाला करावी. ज्याचं नाहीच जमलं तर शक्यतो आठवड्यातून एकदा तर नक्कीच करायची. तुम्हाला काय वाटते ह्या व्हिडिओबद्दल? तर मला कमेंटमध्ये कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.